देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या 100 दिवसाच्या कामकाजाचा लेखाजोखा जाहीर करण्यात आलाय। 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर करण्यात आलाय। महिला आणि बाल विकास विभाग 100 पैकी 80 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे। सार्वजनिक बांधकाम विकास विभाग दुसऱ्या क्रमांकावर, कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर, तर ग्रामविकास विभाग चौथ्या क्रमांकावर आहे। परिवहन आणि बंदरे विभाग 5व्या क्रमांकावर आहे, तर चंद्रपूरचे जिल्हाधिकारी पहिल्या क्रमांकावर आहेत। पालघरचे पोलीस अधीक्षक सुद्धा पहिल्या क्रमांकावर आहेत। उल्हासनगर पालिका आयुक्तांना पहिला क्रमांक मिळालाय, तर विभागीय आयुक्तांमध्ये कोकण विभागीय आयुक्त पहिल्या नंबरवर आहेत। 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर झालेला आहे। महिला आणि बालविकास विभाग पहिल्या क्रमांकावर या निकालामध्ये आलेले आहेत। 80 गुण मिळवलेले आहेत, तर सार्वजनिक बांधकाम विकास विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे। कृषी विभाग तिसऱ्या, तर ग्रामविकास विभाग चौथ्या क्रमांकावर। परिवहन आणि बंदरे विभाग 5व्या क्रमांकावर। चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांनी पहिला क्रमांक पटकावलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी पहिल्या क्रमांकावर आहेत, तर पोलीस अधीक्षकांमध्ये पालघरच्या पोलीस अधीक्षकांनी पहिला क्रमांक पटकावलाय। उल्हासनगर पालिका आयुक्तांनी आयुक्तांच्या यादीमध्ये पहिला क्रमांक पटकावलाय, तर 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर झालाय। महिला व बालविकास खाते जे आदिती तटकरे यांच्याकडे आहे त्यांचा पहिला क्रमांक। सार्वजनिक बांधकाम विभाग जे शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे आहे दुसऱ्या क्रमांकावर, तर माणिकराव कोकाटेंचा कृषी विभाग हा तिसऱ्या क्रमांकावर आलेला आहे। ग्रामविकास विभाग जयकुमार गोरे यांचा चौथ्या क्रमांकावर। परिवहन विभाग आणि बंदरे विभाग या दोन्ही विभागांना 5वा क्रमांक मिळालेला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री नितेश राणे या दोघांचा विभाग 5व्या क्रमांकावर आहे। 45 दिवसामध्ये 20 लाख घरांना दिलेली मान्यता, त्याचसोबत जवळजवळ 12.5 लाख घरांना दिलेला पहिला हप्ता, जवळजवळ 46,000 घरकुलं पूर्ण पण झाली। हे देशाच्या इतिहासात कधी घडलं नव्हतं असं काम ग्रामविकास खात्यानं या निमित्तानं केलेलं आहे। सरकारच नंबर 1 वर आहे, कारण सगळ्याच विभागाचं काम चांगली प्रगती, चांगले काम आहे। त्याच्यामुळं आज 100 दिवसाचं जर आपण कामकाज पाहिलं तर अनेक कामं या सरकारने केली। आपापसातल्या झगड्यामध्ये, संघर्षामध्ये महाराष्ट्र किती कमजोर झालाय। 106 हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहण्याची तुमचा अधिकारच नाही। मी लायकी हा शब्द वापरणार नाही, तुमचा अधिकारच नाही। हा 106 हुतात्म्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र 3 वर्षात खतम करून टाकला यांनी। हा महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकणारा आणि व्यापाऱ्यांना विकला गेलेला हा महाराष्ट्र निर्माण केला। तो 100 दिवसाचा कार्यक्रम सगळ्याच विभागांना दिलेला आहे, त्याप्रमाणे सगळेच विभाग चांगलं काम करत आहेत। आता काही विभागाचं पुढचं काम असेल तर ते पुढं गेले असतील। महिला विभागाचं काम चांगलं आहे, सगळ्याच विभागाचं कामकाज चांगलेलं आहे, पण थोडेफार उशिरा मंजुरी आहे त्यामुळे कुठे मागं पुढं होत असेल, परंतु येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सगळ्याच विभागाचं कामकाज हे सुधारलेलं दिसेल। आम्ही 100 दिवसात तुम्ही कार्यक्रम बघा, प्रत्येक खात्याचा कार्यक्रम चालू आहे, प्रत्येक विभागवार, आणि कोणत्याही कामामध्ये मागे नाही। आणि याचा फक्त घोषणा करणे आणि थांबणे असातला नाही, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय हे यांचा सर्व आढावा घेत आहेत। या सरकारचे 100 दिवस अतिशय फेल्युअर आहे। आर्थिकदृष्ट्या सरकार सक्षम नाही आहे, शेतकरी सुखी नाही आहे, कायदा सुव्यवस्थेचं राज्य नाही आहे, राज्यातला विकास पूर्णपणे खुंटलेला आहे, कोणत्याही विकास कामाला निधी नाही आहे, सिंचनाचे प्रकल्प सगळ्या ठिकाणी थांबलेले आहे। हा महाराष्ट्र थेंब थेंब पाण्यासाठी टाहो फोडतोय। या महाराष्ट्रात पाण्यासाठी बळी जात आहेत। या मराठवाड्यामध्ये 1 जानेवारीपासून आतापर्यंत 289 शेतकऱ्यांनी आत्महत्या